नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूया। बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी काल फडणवीस आणि दादांसोबत 2 तास बैठक घेतली। वर्षावर पार पडलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यामधल्या वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर सुद्धा चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची काल वर्षावर बैठक झाली। बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद जे आहेत ते अजूनही पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीकडून बंदची हाक उद्या देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये काल वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 2 तास बैठक झालेली आहे। आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यासोबतच महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंदची हाक या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, रुशाली, काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री काल रात्री उशिरा पोहोचलेले होते आणि तब्बल 2 तास या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांमध्ये राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भातची चर्चा जी आहे ती या तिन्ही नेत्यांमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर बदलापूरमध्ये ज्या 2 चिमुरडी मुलींवरती लैंगिक अत्याचार झालेला होता त्या प्रकरणात संपूर्ण जनप्रक्षोभ जो आहे तो बदलापूरमध्ये लोकांचा झालेला पाहायला मिळत होता आणि या सगळ्या संदर्भात आता मवियाकडनं महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती उद्या 24 ऑगस्टला देण्यात आलेली आहे। त्यामुळे 24 ऑगस्टला मवियाकडनं संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्यामुळे तो कितपत यशस्वी होऊ शकतो आणि त्याला कशा पद्धतीने रोखता येणार या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या तिन्ही नेत्यांमध्ये झाली आणि त्याचसोबतच आगामी विधानसभा निवडणुका असतील आणि त्याचसोबतच ह्या सगळ्या ज्या काही राज्यातल्या घडामोडी घडतात आहेत त्या सगळ्या संदर्भात आता या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये काल रात्री वर्षा या निवासस्थानी चर्चा झालेली आहे। कारण की महाविकास आघाडीकडनं या सगळ्या घटनांच्या संदर्भात कुठेतरी राजकारण केलं जात आहे आणि त्या सगळ्या राजकारणाच्या आड लोकांची सिंपती वेव कुठेतरी मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो मवियाकडनं केला जातो। या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आता या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये काल चर्चा झालेली आहे। त्याचसोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने फेक नरेटिव्ह अर्थात फेक नरेटिव्हचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला होता असा महायुतीकडनं आरोप होता। त्याच संदर्भातली चर्चा जी आहे ती आता काल या तिन्ही नेत्यांमध्ये घडलेली आहे। कारण की असे वारंवार प्रकार जे आहेत ते राज्यात महिला अत्याचाराच्या संदर्भात घडत आहेत आणि याचाच ॲडव्हान्टेज महाविकास आघाडीकडनं घेतला जातो।